मला असं वाटतं की ना नॉलेजला वय नसतं, माइंडसेट असतो. जर ठरलं ना आत्ता पण तुम्ही भारी लेवलला कंपनीसाठी लागणारा कोड प्रोजेक्ट बनवू शकता, ज्याच्यावरती तुमचं प्रोडक्ट बनवू शकता. पण ठरवलं ना अरे मी तर कॉलेजला आहे तशी, माझ्याकडनं थोडीच कंपनी उभी राहणार आहे, तर तुम्ही 50-60 वर्षाचे झाले ना तरी तुमच्याकडनं कुठली कंपनी नाही बनू शकत ना, तुम्ही असा भारी लेवलचे प्रोजेक्ट बनवू शकता. हे लक्षात घ्या, माइंडसेट हा गेम असतो. तुम्ही कंपनीत गेल्यानंतर कसं काय बरं तुम्हाला कोडिंग जमायला लागतं? कारण तेव्हा ऑप्शन नसतो, एक माइंडसेट बनतो. 9 ते 5 चाललोय, 9 ते 6 काम करतोय ना, तर मी हे शिकून घेईन, मी हे करेन. काय ऑप्शन आहे का? पगार मिळतोय, एवढा चांगला सॅलरी देत आहे, थोडंसं मनात समाधान असतं की एवढा चांगला पगार भेटतोय. आता तुम्हाला माहिती आहे का, क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स एकदा संपलं ना याच्या पुढे फार चेंज होत नाही. इथपर्यंत ते गोळे बनले ना जास्त चेंज नाही होणार, पण टॉपिक तरी संपू द्या. इन रिटर्न्स बघा, आता एमआरओ नावाची कन्सेप्ट असते, त्याच्यामध्ये आपण त्या गोष्टी शिकलो, त्याची पण काहीतरी खासियत असेल ना इंटरनली, मग ते सगळं शिकायला पाहिजे ना. मग ह्या वीक मध्ये जेवढे टॉपिक संपले ना, इथनं पुढे तुम्हाला कळेल मी डायग्रामच नाही काढणार, कारण की डायग्राम सगळे सेमच असणार आहेत. मग तुम्ही म्हणाल, मग तूच बोलला ना की ह्या डायग्राम मध्ये चेंजेस असतील. मी काय बोललो तुम्ही ऐकलं का? पीव्हीएम जेव्हा शिकवेन ना तेव्हा तुम्हाला जे मी सांगेन त्यावेळेस तुमचे डोळे उघडतील. पण मी तो तिथपर्यंत आतापर्यंत जेवढं शिकवलंय ते एका कोड मध्ये बसवू शकतो. डेटा टाईप घेतले, क्लासेस घेतलं, नॉर्मल फंक्शन घेतलं, सगळं एकाच कोड मध्ये दिसेल. आणि त्याने तुम्हाला सांगेन बघा बरं आपण अशा डायग्राम शिकलो होतो, ही डायग्राम पायथनच्या पर्स्पेक्टिव्हने बरोबर आहे, पण जर पायथन इंटरनलला गेला तर ती डायग्राम चुकीची असणार, कारण पायथनच्या इंटरनली सी आहे. म्हणजे आपण शिकतोय ना आता हे पायथन इंटरनल नाहीये, हे लक्षात घ्या. आपण कन्सेप्टचं इंटरनल शिकतोय, जे की कशात आहे? पायथन मध्येच आहे.